शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते माननीय जयंत पाटील यांचा शिक्षक समन्वयक संघ यांच्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा। साईबाबा जन्मस्थान पाथरी शहरात गेल्या 5 दिवसापासून पगारवाढ टप्पावाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे। शासनाचा निषेध म्हणून शिक्षकांना मुंडन करून भीक मागायची पाळी आली आहे, तरी शासन काही लक्ष देत नाही। या अन्नत्याग उपोषणकर्त्यांची प्रकृती खूपच खालावलेली आहे। यात जर काही बरे वाईट झाले तर त्या जिम्मेदार कोण? तसेच 29 जुलै सोमवारपर्यंत शासनाकडून शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ढालेगाव बंधाऱ्यात आत्मदान करण्याचा इशारा शिक्षक समन्वयक संघच्या वतीने देण्यात आला। या अन्नत्याग उपोषणास शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते जयंत पाटील यांनी भेट दिली। त्यावेळेस शिक्षकांनी जोरदार नारेबाजी करत जयंत पाटील यांचे स्वागत केले। जयंत पाटील यांनी शिक्षकांशी चर्चा करून शिक्षण मंत्री, अर्थमंत्री यांच्याशी बोलून आपल्या मागण्या मान्य करण्यास विनंती करून आपले लवकरात लवकर उपोषण सोडायला लावण्याचे आश्वासन देत जाहीर पाठिंबा दर्शविला। पाहूया एक नजर। काही न्याय मागण्यासाठी 22 जुलैपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे। त्या आपल्या हातात असलेल्या पाठीमागे एक पत्र साहेब 9 नोव्हेंबर रोजी आम्हाला सन्माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी अशाच पद्धतीने अन्नत्याग आम्ही आझाद मैदानावर केलं होतं। त्यावेळेस आश्वस्त केलं होतं आणि ह्या लेखी पत्राद्वारे सांगितलं होतं की आम्ही तत्काळ 1 महिन्यामध्ये आर्थिक भारासह आलेल्या अहवालासह आम्ही तुम्हाला पुढच्या टप्प्यासह 100% अनुदान देण्याची तरतूद करतोय। पण 7 महिने उलटले, 8 महिने उलटले, पण सरकारनं अद्यापर्यंत कुठली तरतूद केली नाही। नाविलाजानं पुन्हा एकदा साई जन्मभूमी पाथरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने 65,000 शिक्षक बांधवांचा प्रश्न घेऊन आमचे हे 3 बांधव गेल्या 5 दिवसापासून अन्नाचा एकही कण न घेता या ठिकाणी अन्नत्याग करतायत। साहेब, आमची मागणी एकच आहे, महाराष्ट्रामध्ये कुठलीही मागणी नसताना लाडक्या बहिणीसारखी योजना महाराष्ट्रात येते, 45-46 हजार कोटीची तरतूद होते, त्यावेळेस कुठल्याही महिलांची संख्या गिनल्या जात नाही, कुठल्याही आडकाटे त्या ठिकाणी सगळे शिथिल केल्या जातात आणि तात्काळ GR काढून तरतूदही केल्या जातात। आणि अर्थ खातं आता जाणून बुजून आमच्या शिक्षकांची संख्या जुळत नाही असे कुठले तरी कारण सांगून सनी हा विषय लांबवण्याचं काम करत आहेत। हा रोष म्हणून आमचे हे बांधव अन्नत्यागाला बसले आहेत। माझी आपणास एक निवेदन आहे, विनंती आहे साहेब, हा प्रश्न फक्त 65,000 शिक्षकाचा नाही, हे फक्त 65,000 शिक्षक नाही तर 65,000 या राज्यातले कुटुंब आहे। हा कुटुंब म्हणून आपण एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहात आणि संबंध महाराष्ट्राने बघितलंय। आपण या ठिकाणी हा प्रश्न संवेदनपणे या ठिकाणी हाताळून या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत पोहोचावा अशी मी आपल्या संबंध 65,000 कुटुंबाच्या वतीने विनंती करतो आणि उपस्थित आमच्या बांधवांना संबोधित करावं असं आपणास विनंती करतो। श्री गणेश चव्हाण, प्राध्यापक दीपक कुलकर्णी, प्राध्यापक रविकांत दुजारे आणि गजानन खैरे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आज 5व्या दिवसापर्यंत उपोषण कडकपणाने करून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 63,000 शिक्षकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात। मी त्यांच्याशी चर्चा केली तर असं दिसतंय की सरकार त्यांच्याशी चर्चेत आज नाही तर गेले काही महिने आहे। विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात देखील त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला आणि काही ना काही मार्ग सरकार काढेल अशी भाबडी अपेक्षा मनात ठेवली। सरकारने यावर्षी एकदा नाही 3 वेळा अर्थसंकल्प मांडला असं मी म्हणेन। लोकसभेच्या आधी एकदा अर्थसंकल्प मांडला, लोकसभेच्या नंतर एकदा अर्थसंकल्प मांडला आणि हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर झाला त्याच 1 मिनिटानंतर परत 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागणी। सरकारला उसंत मिळत नाही, निधी मिळत नाही आणि फायली फक्त संख्या ठरवण्यासाठी पुन्हा पुन्हा मागे पुढे होत असतील तर याचा अर्थ सरकारला हे काम करायचं नाही। माझ्या कानावर असतं तर विधानसभेत हा प्रश्न आम्ही सगळ्यांनी काढला असता, राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी। असो, आता ती वेळ गेलेली आहे, पण आपण महाराष्ट्र सरकारकडून
आपला ठामपणा मी बघितला. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने ही तरतूद करून ताबडतोबीनं तुमच्या या अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 24 पासून विनाअट प्रतिवर्ष टप्पा लागू करणे ही जी मागणी आहे त्यासाठी सरकारला आपण अपेक्षा करतो आहोत की सरकारने याच्यात लक्ष घालावं. शिक्षण मंत्री डिसेंबरचा वायदा करायला लागले. सरकार जर सप्टेंबरलाच संपणार असेल आणि ऑक्टोबरला निवडणुका लागणार असतील आणि महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, हे सरकार टिकेल असं मला वाटत नाही. तर मग त्या सरकारवर ऑक्टोबरच्या आधी जे काही असेल त्यावर विश्वास ठेवा. पण ऑक्टोबर नंतरचा वायदा असेल तर ते काही खरं नाही. त्यामुळे सरकारने अशा अनेक घोषणा केलेल्या आहेत की ज्याकडे सरकारकडे पैसे नाहीये. सरकार आवंटे, पण प्रशासकीय न्याय मागणी जी यापूर्वी टप्पा ठरवून अनुदानावर शिक्षकांना घ्यायचं, ही न्याय मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार टाळाटाळ करतंय. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शिक्षक समन्वय संघाने ही जे उपोषण पुकारलेलं आहे, मी त्यांना विनंती केली की उपोषण त्यांनी सोडावं आणि मंगळवारी सरकार निर्णय घेते का बघूया. पण ते तिघही ठाम आहेत, आम्ही काही उपोषण सोडणार नाही, मंगळवारपर्यंत वाट बघू आणि सरकारने निर्णय घ्यावा. सरकारवर आमचा आता फारसा भरोसा राहिलेला नाही. त्यामुळं त्यांच्या या ठामपणाला, समन्वय संघाच्या या प्रयत्नाला मी माझ्या पक्षाच्या वतीनं पाठिंबा देतो. यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना देखील थोड्या वेळाने फोन करून त्यांनाही सांगतो की काय परिस्थिती आहे आणि जास्त काळ जर थांबलं तर या तिघांच्या प्रकृतीला अपाय होण्याची देखील शक्यता आहे. बीपी लो व्हायला लागली आहे, साखर लो व्हायला लागलाय आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देतो की आपलं हे गाऱ्हाणं सरकारच्या कानावर घालायचं काम आम्ही जरूर करू. तुमच्या या मागण्यांना पुन्हा एकदा पाठिंबा देतो आणि मला बीडला कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.